पाहूया येत्या काळात चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून बघायला मिळेल का। ओव्हरआर्म क्रिकेटचा लखलखता सितारा नो डाऊट, अंडरआर्म क्रिकेट मध्ये देखील एक्सपिरियन्स आहे, त्या एक्सपिरियन्सच्या जोरावर चांगलं क्रिकेट दाखवून देतील का। धीरेंद्र शाह सरांनी मात्र इथे खूप छान रीतीनं छासची उपलब्धी करून दिली, त्यांचा देखील आभार, धन्यवाद। मॅच चालू होईल, कुशल मोरे आणि एका बाजूला प्रसाद ठाकूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। IKS बोईसर ह्या दोन खेळाडूंनी खऱ्या अर्थानं जी स्पर्धा जिंकली, 1 लाखाचं तब्बल पहिलं पारितोषिक, आणि खऱ्या अर्थानं कुशल आणि प्रसाद यांची कामगिरी खूप महत्त्वपूर्ण राहिली, कारण प्रत्येक वर्षी ती स्पर्धा होईल, परंतु पहिल्या वर्षाचे चॅम्पियन कोण तर IKS बोईसर, आणि त्यामध्ये महत्त्वाची कामगिरी करणारा खेळाडू कोण तर अर्थातच प्रसाद ठाकूर आणि कुशल मोरे। दोन्ही संघाला विनंती असेल की एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या। उनबाट संघ विवेक मोरे जे इथे आलेले आहेत त्यांना विनंती करेन की प्लीज तुमचा एक्स्ट्रा खेळाडू देखील आमच्यापर्यंत पोहोचवा। लाईव्ह स्कोरिंग करायचे, डिजिटल स्कोरिंग चालू आहे, काही व्यत्यय आला तर आयोजक जबाबदार राहणार नाहीत। स्कोर खूप महत्वाचा आहे, एक एक रन खूप महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये। विवेक मोरे स्वागत असेल। स्ट्रायकिंग एंडला कुशल, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रसाद ठाकूर। 4 षटकांचा मॅच, अंडरआर्म क्रिकेटचे सुखाचे दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुरुवात अतिशय छान झाली या सीझनची। राऊंड विकेट मंगेश पाटील, पहिला चेंडू नो चेंडू आणि नो चेंडूवर आलेला हा दर्जेदार चौकार ऑफ साइडला, अतिशय सुंदर। मी म्हटल्याप्रमाणे कुशल याच्याकडे चांगला क्लास आहे, अंडरआर्म क्रिकेटचा बेताज बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, यावेळेस अतिशय चांगला कमबॅक। बघा मागच्या चेंडूवर काय झालं हे महत्वाचं नाही, पुढे येणाऱ्या काळात तुम्ही काय करताय हे खूप महत्वाची भूमिका आहे, आणि यावेळेस तेच पाहायला मिळालं। अतिशय सुंदर, क्या बात आहे। हा चेंडू वाईड असेल, परंतु फलंदाज कुशल याला पूर्णपणे बीट केलाय। पंच धीरज मोरे तुम्हाला पाहायला मिळत आहेत। 1 चेंडू आणि 6 धावा, चांगली सुरुवात उनबाट कडून। यावेळेस अतिशय चांगली गोलंदाजी, मंगेश एक्सपिरियन्स, अनुभव घेऊन एक चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली। पहिला चेंडू नो, तदनंतर डॉट, तदनंतर वाईट चेंडू, आणि आता जर आपण पाहिलं तर त्रिफळा उद्ध्वस्त। फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन। थँक्यू सो मच। धीरेन शाह सरांना विनंती करतो की सर तुमची जागा आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे, तुम्ही येऊन आमच्या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आणि या क्रिकेटचा मनमुराद आनंद घ्यायचा। क्या बात है मंगेश, अतिशय चांगली गोलंदाजी। चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 3 आणि धावा फलकावरती 6। 200च्या स्ट्राईक रेटने स्कोर कार्ड आतापर्यंत धावतो। येत्या काळात पाहूया या पहिल्या षटकाच्या समाप्तीवर धावा किती असतील। पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, आणि फुलर लेनच्या चेंडूवर हा मात्र आलेला चौकार। मी विनंती करीन लाडक्या शिस्तबद्ध प्रेक्षकांना की तुम्ही क्रिकेटचा आनंद जरूर घ्या, परंतु ज्या आपल्या बाईक्स आहेत त्या थोडंसं सीमारेषेच्या आणखीन दूर जाऊ द्या मित्रांनो। ज्या बाईक पार्क केलेल्या आहेत त्यांनी थोडंसं मागच्या बाजूला जरी बाईक आणलं तरी हरकत नाही, तुम्हाला विनंती करतोय थोडा बाईक तुमच्या ऍडजस्ट करा। 4 चेंडू आणि 10 धावा, उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी। यावेळेस इथे चेंडू डॉट येणार, खूप चांगलं यष्टिरक्षण केलं, परंतु फलंदाज सेफ झोन मध्ये आहे। 5 चेंडू आणि धावा फलकावरती 10। शेवटचा चेंडू, गोलंदाज मंगेश पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी राईट हँड राऊंड विकेट। यावेळेस हा फटका कव्हर ड्राईव्ह करायचा होता, चेंडू मात्र बॅटची एज घेऊन निघून जातो। शॉर्ट थर्डमॅन मध्ये डिक्लेअर झोन कडे चेंडू निघून जाईल। पहिल्या षटकाचा खेळ देखील अगदी योग्यरित्या संपेल। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा फलकावरती 11। 1-1 लॉस ऑफ 1। यस डीजे। थँक्यू सो मच। दुसरं षटक पुन्हा एकदा राऊंड विकेट, यावेळेस मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, अतिशय चांगली गोलंदाजी। मंगेश यांनी जी गोलंदाजी हाताळली त्याच गोलंदाजीची सुरुवात पुन्हा एकदा इथे हा गोलंदाज करतोय, तो म्हणजेच प्रतीक शाह। क्या बात आहे, सुपर, चांगला चेंडू, अचूक टप्पा आणि योग्य वेग देखील त्या चेंडूला। यावेळेस पॉइंट रिझनला कट केला होता। वीरेंद्र सेवक कॉपीबुक स्टाईलला फटका खेळून काढला, चेंडू डिक्लेअर झोन कडे वळाला आणि धावसंख्या 1 ने आकार घेत धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते, ते म्हणजेच 12 धावा। चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 3। यावेळी चौथा चेंडू प्रसाद ठाकूरला देखील बीट केलाय। मी MS11 तारापूर या संघाचं इथे कौतुक करीन। बघा रेग्युलर अंडरआर्म क्रिकेट खेळत नाही आणि समोर उनभाट सारखा संघ असताना देखील आतापर्यंत खूप छान गोलंदाजी त्यांची राहिलेली आहे। हा चेंडू थोडासा दिशाहीन गोलंदाजी।
डाव्या अष्टीच्या खूपच बाहेर, उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर आणि चेंडू मात्र इथे स्क्वेअर झाला वाईट. यावेळेस प्रसाद ठाकूर यांचा फटका ऑन साइडला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय चौकारासाठी. धावसंख्या 4 ने भर. शेवटचा चेंडू असेल आणि 17 धावा. पुन्हा एकदा मात्र फटका इथे चांगला होता परंतु खराब क्षेत्ररक्षण. गोलंदाज चांगली गोलंदाजी हाताळत असेल तर त्याला पूरक साथ मिळणं देखील गरजेची आहे, ती म्हणजे क्षेत्ररक्षकाची. त्याची कमी आपल्याला बघायला मिळाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.50 ची सरासरी गाठत धावा जाऊन पोहोचतात. त्या म्हणजे 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाजीवर आपण पाहतोय पालघर टेनिस क्रिकेटचा दिग्गज सितारा अर्थातच जाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मनोज अर्थातच जाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेग बायचे संकेत पंच समीर खान देत असताना ऑफिशियल पंच म्हणून मागच्याच वर्षी ज्यांना मान्यता मिळाली पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अर्थातच समीर खान. स्पर्धा पालघर मध्ये कुठली असो पंच तुम्हाला हेच बघायला मिळतील असं पंचांचं पॅनल. धीरज मोरे आणि समीर खान. पाटील नेटवर्कची लाईव्ह टीम. पालघरचं मात्र ब्रँड नेटवर्क म्हणून नितेश पाटील यांचा देखील खडतर प्रवास आणि तदनंतर मिळालेलं हे सक्सेस आज पालघरकरांचं आवडतं चॅनल म्हणून पाटील नेटवर्क आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी फटका चांगला आहे. चेंडू ऑफ साइडला टॅप केला आणि चेंडू निघून जातोय चौकारासाठी. धावसंख्या 26. बघा चौकारानंतर परिवर्तन खूप छान केलं. जो चौकार मारला तो चेंडू अगदी स्लो पद्धतीचा होता, तदनंतर वेग वाढवला तो म्हणजेच मनोज यांनी. यावेळेस दांडी गोल त्रिफळा उद्ध्वस्त. यू मिस आय डेफिनेटली हिट यू. फलंदाज प्रसाद ठाकूर बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा जमलेल्या प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात MS11 तारापूर चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आजच्या दिवसातला चौथा मॅच. एका बाजूला आहे तो म्हणजेच MS11 तारापूर पी घरच्या मैदानात आणि एका बाजूला उन्हाट एक दिग्गज असा खेळाडू. शेवटचा चेंडू धावसंख्या 26. यावेळेस हा चेंडू देखील जाडू यांचा खूप सुंदररित्या राहिला. बघा मी म्हटल्याप्रमाणे अंडरआर्म क्रिकेट प्रामुख्याने यांचा खेळ नाही, परंतु अंडरआर्म क्रिकेट जर आम्ही खेळत तर देखील चांगलं क्रिकेट खेळू शकतो. क्रिकेट हे आमच्या रक्तात आहे असं सांगून देत असताना जाडू अतिशय सुंदर गोलंदाजी राहिली. धावसंख्या 26. 3 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा. लाईव्ह जोडलेले प्रेक्षक त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. कालच्या दिवसात डिझनी प्लस हॉटस्टार लाईव्ह स्ट्रीमिंग यांनी मात्र इतिहास रचला. 3.5 कोटी लोक लाईव्ह व्ह्यूअर्स हा मात्र इतिहासाने नोंद घेतली. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय कालच्या दिवसात 3.5 कोटी लोकांनी हॉटस्टार वर ती मॅच पाहिली इंडिया पाकिस्तान आणि तो देखील इतिहास राहिला गेला कालच्या दिवसात इंडिया पाकिस्तानच्या मॅचचा. पाटील नेटवर्क्स देखील खूप छान रीतीने पालघरमध्ये काम करताय लाईव्ह स्ट्रीमिंगचं. षटक क्रमांक 4 आणि शेवटचं षटक अर्थातच लॉक षटक ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. इथे मात्र क्षेत्ररक्षण सुंदर. क्या बात है. गोलंदाज राजेश यांची चांगली गोलंदाजी आणि तेवढीच चांगली पूरक साथ आपल्याला पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाची आणि खऱ्या अर्थाने हे खूप महत्वाचं आहे. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. अर्थातच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उंच पुरा कमी वयाचा आणि कमी वयात उन्हाट संघामध्ये जागा मिळवणारा खेळाडू अर्थातच मनीष. उन्हाट संघामध्ये अगदी तरुण वयात नंबर मिळवणं जागा मिळवणं खूप मोठी गोष्ट आहे कारण त्याच्याकडे तेवढा चांगला खेळ आहे. मी म्हटल्याप्रमाणे हा देखील फटका चांगला होता परंतु कॉट अँड बोल्ड कुलदीप यादव आणि डेव्हिड वॉर्नर वर्ल्ड कपचा भारताचा पहिला मॅच तुम्ही पाहिला असेल. खूप छान आणि सुस्थिती चालू होती ऑस्ट्रेलियाची. ड्रिंक्स ब्रेक नंतर कुलदीप यादवला आणला अटॅक मध्ये आणि मात्र कॉट अँड बोल्ड जो आपण पाहिला अतिशय छान. अविनाशी मेहर साहेब इथे येत असताना मंद मंद पावलांनी या स्पर्धेकडे वळत असताना मी सरांना विनंती करतोय की सर तुम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं इथे सहर्ष हार्दिक स्वागत. अविनाश किणी साहेब मेहर साहेब अविनाश मेहर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूंचा खेळ झालाय. चौथ्या षटकातला 4 आणि येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. 4 चेंडू हे डॉट आलेले आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी. मेडन षटक बघायला मिळेल का यावेळेस. मात्र इथे एक धाव येते का आणि एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या 27.
अविनाश मेहर साहेब या स्पर्धेचा आनंद नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठावरून घेतील. शेवटचा चेंडू धावसंख्या 27 MS11 तारापूर बी हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आता मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, चेंडू मात्र वाईड असणार. धावसंख्या 1 इथे देखील मिळणार. धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचताय 28. शेवटचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र हा सक्सेस झालाय. टॅप 1 बाउन्स चौकार येतोय. अंडररम क्रिकेटचं परिभाषा देखील बदललाय. आता मात्र चेंडूंची क्वालिटी एक वेगळी आली असल्या कारणाने टॅपचे फटके प्रामुख्यानं प्रत्येक संघामध्ये जवळपास 3 फलंदाज असे असतात की जे टॅप फटके खेळू शकतात. आता तुम्ही पॅराडाईज बोईसर संघ बघा, उनबाट संघ बघा, तारापूर संघ म्हणा आणि तदनंतर आगवण संघ जर म्हटलं तर विकास आणि जग्गू ही जोडी पहा. म्हणजेच आता टॅपचं क्रिकेट जास्तीत जास्त प्रचलित झालंय. अंडररम क्रिकेटला देखील खूप काही बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्वीचं क्रिकेट खूप वेगळं होतं आणि तारापूर चिंचणी विभागातला एक खेळाडू असा देखील होऊन गेला. तेव्हा मात्र पूर्ण सर्कलचं क्रिकेट असायचं आणि त्यामध्ये आसिफ मुछाले हा एक खेळाडू याच विभागातला, ज्याने मात्र अक्षरशः लोटांगण घालून जो चौकार आणायचा मुख्य खेळपट्टीवर, असा खेळाडू पुन्हा होणार नाही अंडररम क्रिकेटमध्ये. अर्थातच आसिफ मुछाले. TTS चिंचणी तारापूर या संघाकडून ते सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत असतात. आज वयवर्ष 50 त्यांनी उलांडलंय, परंतु जी गुजरातमध्ये स्पर्धा झाली तिथे 14 चेंडू आणि 52 धावांची आतिषबाजी इनिंग ज्यांनी दाखवली, तेच आसिफ तुम्हाला आजच्या संध्याकाळपर्यंत ते इथे आलात तर ते देखील तुम्हाला पाहायला मिळतील, नो डाऊट. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या डावात उनभाट संघानं धावा मोजल्या गेल्या, त्या म्हणजेच 32 आणि 33 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजेच MS11 तारापूर या बी संघासमोर. पाहूया ह्या धावा कशा जमवतील. तत्पूर्वी जाऊया DJ संदेशकडे आणि ऐकूया सुमधुर संगीत. Solo. मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ पहचानो कहाँ से आया. अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातला हा कलाटणी देणारा पिक्चर राहिला. तिथून मात्र खूप जास्त प्रमाणात प्रेम मिळालं आणि अमिताभ बच्चन आपण आज पाहू शकाल. आज त्यांची वेगळी ओळख आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये. चला, MS11 तारापूर बी तुम्हाला 33 धावांचं टार्गेट असणार आहे. या मैदानाचा आढावा घेतला तर सकाळच्या 17 पासून आपण पाहतोय इथे हायएस्ट स्कोरिंग मॅच देखील झालेले आहेत आणि मागचीच मॅच तुम्ही पाहिली तारापूर विरुद्ध सातपाडी. 33 धावा फारशा नाहीत. तुमच्याकडे जाडू सारखा खेळाडू असेल, परंतु अंडररम क्रिकेट हा त्यांचा विषय नसतो. परंतु मैदानाच्या आत आलात तर काहीतरी चांगलं करणार ही अपेक्षा प्रत्येकाला आहे. ओके, हा सामना संपल्यानंतर 5 मिनिटांचा एक ब्रेक असणार. लंच ब्रेक एक थोडासा असेल कारण आपल्याकडे आज अवघ्या 16 टीमचा हा पॅनल असेल. पहिल्याच चेंडूवर चेंडू जाऊन पायावर आदळतोय. गोलंदाजी मार्कवर लेग ब्रेक आणि वेग जास्त असा हा गोलंदाज कुशल, ज्याला मात्र टॅप फटके खूप कठीण काळातून खेळायला लागतात. परंतु आपण पाहू शकाल जाडू यांनी हा ऍडजस्ट करून बनवलेला फटका बघा. ओव्हरपिच चेंडू होता, परंतु मी म्हटल्याप्रमाणे क्रिकेट ज्यांच्या रक्तात आहे असे मात्र हे जाडू. यावेळेस वेग जास्त दिला. पुन्हा एकदा परिवर्तन, काळाची गरज आहे आणि यावेळेस तेच बघायला मिळालं. अतिशय सुंदर रीतीनं कुशल यांनी मात्र फेरबदल केले. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. रवींद्र जडेजा, जॉन्टी रोड्स, मोहम्मद कैफ यांची आठवण करून देत असताना हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सेन्सिबल क्रिकेट बघा. एक चौकार आला, तदनंतर 2 चेंडू डॉट आले. आता आपल्या समोरच्या फलंदाजाला स्ट्राईकवर आणण्याचं काम इथे मात्र जाडू यांनी केलंय. 5 चेंडू आणि 5 धावा, 33 धावांचं मात्र टार्गेट असेल. यावेळेस इथे मात्र झेल सुटलाय मनीष यांच्याकडून. पहिल्या षटकाचा खेळ अगदी योग्यरित्या संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा जाऊन पोहोचतात फलकावरती 5. घेऊया एक डीजे ब्रेक आणि ऐकूया सुमधुर संगीत. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात MS तारापूर प्रेझेंट
चॅम्पियन्स ट्रॉफी 2023. प्रसाद ठाकूर गोलंदाजी मार्कवर आणि डावकुर त्याचा फलंदाज अर्थातच जाडू. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न, तिथे देखील क्षेत्ररक्षक आहे. अगदी अष्टांच्या जवळ येऊन फटके खेळतोय अर्थातच जाडू आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू डॉट आलेत, धावांची नितांत गरज आहे. नो चेंडू आणि इथे मात्र मी म्हटल्याप्रमाणे अगदी यष्टांच्या जवळ येऊन फटके खेळत होता आणि आता मात्र हिट विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. हिट विकेटला इथे आउट असतं. फलंदाज मात्र नो चेंडूला हिट विकेट हा आउट असणार. हिट विकेट आउट असणार आहे. नो चेंडू जरी असला तरी हिट विकेट म्हणून तुम्ही बाद घोषित करण्यात येतील आणि इथे मात्र नवीन बॅटर दाखल होत आहेत. अवेश आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅटर डाव्या हाताचेच फलंदाज. जाडू बाद झाल्यानंतर आता पुन्हा एकदा अवेश यांच्यावर पूर्णपणे दारोमदार असेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला राजेश सारखे फलंदाज आहेत, परंतु त्यांना जास्त वेळ काही स्ट्रायकिंग एंड मिळत नाही. अवेश देखील बॅक टू द डगआउट गॉन. नवीन बॅटर दीपेश हे मात्र दाखल झालेले आहेत. चेंडूंचा खेळ झाला या षटकात 3 धावा फलकावरती स्थिर आहेत 7. यावेळेस फटका चांगला होता. क्षेत्ररक्षण तिथे देखील चांगलं झालंय. कव्हर पॉइंट मध्ये खूप छान क्षेत्ररक्षण झालंय आणि धावसंख्येनं कुठेतरी आता लॉक लावलंय. की फॅक्टर फलंदाज कोण असेल जो मात्र 33 धावांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात चौकारांचा सुगंध देईल, तो म्हणजेच MS11 तारापूर बी या संघाला. फटका चांगला आहे, चेंडू निघून जातोय. टॅपच्या स्वरूपातून ऑन साइडला आलेला हा दर्जेदार चौकार यस डीजे. धावसंख्या फलकावरती 11. अक्षय आरेकर अर्थातच टायगर हा देखील इथे उपस्थित झालेला आहे. कांबोडेचा एक दिग्गज खेळाडूंमधला एक अर्थातच अक्षय आरेकर टायगर याचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्ती अखेर धावा लागल्या जातात त्या म्हणजेच 11. आता इक्वेशन असं आहे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. 11ची सरासरी तुम्हाला गाठावी लागेल. ज्या 2 षटकात तुम्ही 11 जमवले त्या आता प्रत्येक षटकामागे तुम्हाला 11 जमवाव्या लागतील. हे फक्त सांगून चालणार नाही, तुम्हाला तसं कार्य देखील मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. 22 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्कवर मनीष. मी म्हटल्याप्रमाणे खूप कमी वयात उनभट संघामध्ये जागा मिळवणारा हाच तो खेळाडू मनीष, ज्याची गोलंदाजी आहे तिखट. पाहूया फलंदाजांना इथे बांधून ठेवेल का. 12 चेंडू आणि पहिला चेंडू नो. कुठेतरी तोंड भरून कौतुक केल्यानंतर पहिला चेंडू तो म्हणजेच नो आलाय. आता समीकरण पुन्हा एकदा बदललं. 12 चेंडू आणि 20 ची गरज. एक सेन्सिबल क्रिकेट करण्याची गरज असेल. फलंदाजांना आता खेळपट्टीवर वेळ घालवणं खूप गरजेची भूमिका असेल. आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःवर दाखवावा लागेल. आणि पुन्हा एकदा नो चेंडू आणि नो +1 बाईज म्हणजेच ह्या 2 डावा. आता समीकरण बदलत चाललंय. बघा समोर उनभाट संघ आहे आणि समोर एक नवीन असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच तो म्हणजेच MS11 तारापूर बी. मोतीलाल शाह सर देखील आपल्या संघाला कुठेतरी होप्स देण्यासाठी मागे उभे आहेत. सपोर्ट फॅक्टर म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू 18 ची गरज. मॅच अतिशय चांगल्या वळणावर आणि इथे मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. खूप छान रीतीने इथे क्षेत्ररक्षण झालं. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला जो ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये आहे. शुभम याच्या माध्यमातून आपण पाहिलं. चेंडू आता मात्र एक चांगला सूर त्याला सापडलाय. 3 चेंडूंचा खेळ. धावा फलकावरती असतील त्या म्हणजेच 4 चेंडू आणि 17 फलकावरती लागल्या जात आहेत. 33 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा होता. माफ करा, धावा असतील 16. बाटची एक पुन्हा एक दालकेज. प्रसाद ठाकूर स्वतः यष्टीरक्षक पुढे सरसावतायत. धावसंख्या 1 इथे देखील पूर्ण होईल आणि धावा जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच 17. 5 चेंडू आणि 17 धावा. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे आणि 17 चेंडू आणि 17 धावा फलकावरती. यावेळेस फलंदाजाला अक्षरशः अचंबित अनप्लेएबल डिलिव्हरी खूप सुंदररित्या. 3 षटकांचा खेळ इथे संपतोय. धावा फलकावरती लागल्या जात आहेत 17. येणाऱ्या उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी 6 आणि धावा जमवायच्या आहेत तुम्हाला त्या म्हणजेच 16.
16 धावांची गरज, 6 चेंडू आणि 16ची गरज, असा मात्र हा मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू होता पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप, परंतु त्याला ऑन साइडला खेळण्याचा पूर्ण मनसुबा दाखवला आणि तिथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. फलंदाजाला परतावं लागलं. नवीन बॅटर दाखल झालाय तो म्हणजेच आबा, मंगेश आबा. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु षटकरला इथे अनिवार्य बंधन. अंडरम क्रिकेट आपण खेळतोय. अंडरम बॉक्स विकेटच्या रूपानं फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश, अर्थातच मोतीलाल शाह सरांचा पुतण्या, त्यांच्याच भावाचा मुलगा आकाश. त्याने जर 4 चेंडू मध्ये 4 चौकार आणले तर त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्या काकांकडून. अर्थातच आपण पाहूया आता इथे 4 चौकार जर आणले तर MS11 तारापूर बीचे ओनर अर्थातच मोतीलाल शाह सर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चेंडू आलाय डॉट. 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि धावसंख्या फलकावरती 18. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू वाईड असेल. 19 धावा धाव फलकावरती. 3 चेंडू आणि 14ची गरज. जरी 3 चौकार आले तरी देखील उनबाट संघच इथून विजयी होणार आहे, कारण फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये आता बाकी आहे. 2 चेंडू आणि 13ची गरज. अतिशय छान मॅच हा देखील रंगला, कारण एक नाविन्यपूर्ण हा संघ MS11 तारापूर बी, जो मात्र सुरुवातीलाच ही पहिलीच टुर्नामेंट त्यांची देखील असेल, परंतु पदार्पणात चांगला कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून राहिला असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण गोलंदाजी खूप छान राहिली. कारण उनबाट संघासमोर या टॅप विकेटवर तुम्ही जर 33 धावांपर्यंत थांबवतायत म्हणजेच खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी तुमची देखील राहिलेली आहे. परंतु इथून निराश असतील की घरच्या मैदानात आपली हार कोणालाच पसंत नसते, परंतु क्रिकेटचा नियम आहे, एकाला जिंकावं लागतं, एकाला हरावं लागतं. चला आता एक